बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावच्या सरपंचांचं अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। सरपंचांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातलं वातावरण सध्या चांगलंच तापलंय। सध्या या हत्या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींपैकी 2 जणांना अटक केली आहे। जयराम चाटे आणि महेश दार असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। मात्र गैरसमजुतीमधून मनामध्ये राग धरून आरोपींनी सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केल्याचं आता पुढे आलंय। 4 दिवसांपूर्वी तालुक्यामध्ये पवन चक्कीचं काम सुरू असलेल्या ठिकाणी या 2 गटामध्ये वाद झालेला होता। यामध्ये मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांनी मध्ये पडत मध्यस्थी केलेली होती। या वादाप्रकरणी 4 गुन्हा देखील त्यावेळी दाखल झालेला होता। दरम्यान या वादादरम्यानचा मारहाणीचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला। याचाच राग या आरोपींच्या मनात होता आणि हे सर्व सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांनीच केल्याच्या गैरसमजुतीमधून 6 जणांनी अपहरण करून सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केली होती। मात्र एका गावच्या सरपंचाचं असं दिवसाढवळ्या अपहरण होणं आणि त्यांची निर्गुणपणे हत्या होणं, त्यामुळे बीडचा सध्या बिहार बनत चालल्याची चर्चा राज्यामध्ये सुरू आहे।